ठाकरे भाजपात ना दोस्ती ना युती. फडणवीस म्हणतात ठाकरेंशी संबंध खराब नाही. पुन्हा युतीचे संकेत की पूर्णविराम. ठाकरे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. कधी लग्नातल्या भेटीमुळे युतीबाबत चर्चा होते, तर कधी दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या विधानांमुळे ठाकरे भाजपला टाळी देणार असल्याचं बोललं जातं. मात्र आता फडणवीसांनी एका मुलाखतीत ठाकरेंसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलंय. आम्ही भेटल्यावर नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, त्यामुळे आमच्यातील संबंध खराब नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र युतीबाबत काय बोलले ऐका. उद्धवजींची आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही. आणि आमच्यातले संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार नाही करता येणार. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, हे संबंध आहेतच. म्हणजे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे, पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही. निकालानंतर मवियामध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपप्रती भूमिका कमालीची मवाळ झाल्याची दिसली. फडणवीसांचं अनेक ठिकाणी जाहीर कौतुक केलं, तर अनेकदा भेटही घेतली. कधी कधी भेटी झाल्या त्यावर एक नजर टाकूया. 17 डिसेंबर 2024 मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर 10 दिवसांनंतरच उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची भेट घेतली. 20 डिसेंबर 2024 आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. 9 जानेवारी 2025 आदित्य ठाकरेंनी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची मुंबईत भेट घेतली. 3 जानेवारी 2025 देवाभाऊ अभिनंदन अशा मथळ्याखाली ठाकरे गटाच्या मुखपत्रात फडणवीसांच्या गडचिरोलीतील कामाचं कौतुक केलं गेलं. 30 जानेवारी 2025 लग्नात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट आणि युतीबाबत दोघांकडून विधानं. या सगळ्या घटनांमुळे भाजप आणि ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या असताना आता फडणवीसांनी मैत्री आणि युतीबाबत स्पष्टच सांगितलं. त्यामुळे तात्पुरता का असेना ठाकरे आणि भाजपच्या युतीबाबत चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. यामुळे मात्र शिंदे गटाला नक्कीच दिलासा मिळणार असेल एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.